क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती या निमित्तानं साताऱ्यातल्या नायगावमध्ये सावित्रीच्या लेकी एकवटलेल्या आहेत। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची दिंडी काढत नायगावमधून मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी इम्तियाज मुसावरी यांनी। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज मोठ्या प्रमाणात त्यांचं जन्मगाव नायगाव येथे मोठ्या उत्साहात सावित्रीच्या लेकी आज या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची दिंडी निघालेली आहे। दरवर्षी नायगावमध्ये अशा पद्धतीने दिंडी निघत असते। मोठा उत्साह महिलांमध्ये आहे। सावित्रीच्या लेकी या दिंडीमध्ये सामील झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय, काय सांगाल? आज सगळ्या सावित्रीच्या लेकी एकवटलेल्या आहेत। आज म्हणजे ना, जसं सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला स्त्रियांना तर नवीनच जन्म दिलेला आहे, त्यांच्यामुळेच आज आम्ही शिकतोय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय। आज जे काही उभे आहे इथे ते सावित्रीबाई फुलेंमुळेच आम्ही उभा आहे इथे। खूप उत्साहाचं वातावरण आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप महिला येतात, लोक येतात। सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे। आम्हा महिलांना इतका उत्साह वाटतो की अगदी शब्दात पण सांगता येत नाहीये आम्हाला। अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी सगळ्या सावित्रीबाई फुले यांना आज या ठिकाणी नतमस्तक झालेलं असल्याचं चित्र उत्साह या नायगावमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरामन वसीम सह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।